श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 5 फेब्रुवारी वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे माघी संकष्टी चतुर्थी. तर या दिवशी आपल्याला खास करून गणपती बाप्पांची सेवा, उपासना, आराधना करायची असते. त्याचबरोबर घरामध्ये छोटे मोठे उपाय केले तर ते खूप प्रभावशाली ठरत असतात. त्याचप्रमाणे आता आपल्याला कोणते उपाय करायचे आहे? धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये आलेला पैसा स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे. आता बऱ्याच वेळा अशा देखील कमेंट्स असतात की समजा नुसते उपाय केले आणि सेवा केली तर पैसा येतो किंवा काम करायची गरज नाहीये का? तर असं काही नाही मित्रमैत्रिणींनो, फक्त विश्वास ठेवा. कारण की सर्वात पहिलं प्राधान्य जे आहे तर ते कष्टालाच आहे. कष्ट आपल्याला जीवनामध्ये करणं गरजेचंच आहे, कष्ट करायचेच आहे. परंतु कुठेतरी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून अशा ज्या काय प्रभावशाली तिथी येत असतात त्यावेळी आपल्याला आपण असे जर उपाय केले, सेवा केल्या तर नक्कीच भगवंत आपल्यावरती प्रसन्न होत असतात. थोडक्यात काय तर आपले ग्रह जे आहेत तर ते मजबूत होत असतात. म्हणून आपण सेवा, उपाय जे आहेत तर त्या करायच्या असतात. कारण कष्ट तर करणं गरजेचंच आहे. आपण कष्ट केले नाही आणि नुसती सेवा केली, उपाय केले तर आपल्याकडे तसा पैसा बिलकुलही येणार नाही. कसा येणार आहे मला सांगा? फक्त आपल्या कुठेतरी आपल्या कष्टाला, मेहनतीला एक आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करत असतो. आणि तसं बघायला गेलं तर आजकाल बऱ्याच जणांची श्रद्धा असते, बऱ्याच जणांची नसते बघा. परंतु देव, मी तर म्हणेन अजूनही देव आहे. कारण देव नसता तर देवाशिवाय पान सुद्धा हलत नाही. म्हणून सांगते, देवावरती विश्वास ठेवा, सेवा करा, सेवेकरी घडवत चला, सोबतच कर्म चांगली करत चला, कष्ट करत राहा, तरच आपली प्रगती जी आहे तर ती होत असते. तर आता बघा, उद्या गुरुवार आहे, उद्याच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे आणि चतुर्थीच्या दिवशी बरेचसे भाविक जे आहेत तर ते संकष्टी चतुर्थीचा उपवास जो आहे तर ते करत असतात. मग जवळपास कुठेतरी गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद जो आहे तर तो घेण्यासाठी जातात. कारण की गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धीचे देवता आहेत, सुख करता, दुःख हरता आहेत, विघ्न हरता आहेत. म्हणून आपण उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे. गंगाजल असेल तुमच्याकडे तर गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करायची आहे. आपली रोजची जी काय नित्यसेवा आहे तर ती करायची आहे. कारण की फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजून मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 6 फेब्रुवारी शुक्रवारी रोजी रात्री मध्यरात्री 12:22 ही तिथी संपेल. म्हणूनच तिथीच्या उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी ही गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजीच असणार आहे. पंचांगानुसार या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम काळ सकाळी 7:07 पासून ते 8:29 असणार आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्त म्हणजे 5:22 पासून ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 पासून ते 12:57 असणार आहे. सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्र दर्शनालाही तितकंच महत्व आहे. हे प्रदोषकाळी करायचं व्रत आहे. संध्याकाळी चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शन हे खूप महत्वाचं मानलं गेलंय. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना जास्त करून लाल फुलं आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी असं सांगितलं जातं. बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री
रात्री चंद्राची पूजा करून नमस्कार करून उपवास जो आहे तर तो सोडला जातो। ताम्हणात अर्घ्य देऊन नंतर उपवास सोडला जातो। चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं देखील म्हटलं जातं। या दिवशी आपण बाप्पांना जास्वंदीचं फूल आणि दुर्वांची जुडी अर्पण करावी, कारण यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो। एवढंच नाही तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन झाल्यावरती चंद्राला नमस्कार करून ताम्हणामध्ये अर्घ्य द्यावं। नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडावा। उपवास सोडत असताना गणपती बाप्पांना आवडणारे मोदक, लाडू असे पदार्थ खास करून नैवेद्यामध्ये अर्पण करावे। आता संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याची पद्धत काय आहे बघा। तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं, अगोदर सांगितल्याप्रमाणे दिवसभर उपवास करावा। गणपती बाप्पांची षोडोपचारे पूजा करावी। शुद्ध पाण्यानं गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा। अभिषेक करत असताना ओम गणपतये नमः हा मंत्र जप करावा, किंवा मग ज्यांना शक्य आहे त्यांनी गणपती अथर्व शीर्षमचा पाठ आवर्जून करा। ज्यांना शक्य नसेल त्यांनी मंत्र पठण केला तरी देखील चालणार आहे, कारण की आपण ज्यावेळी असे मंत्रपठण करतो तर त्यावेळी आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते। साक्षात भगवंत आपल्या घरामध्ये निवास करतात, त्यामुळे आपल्याला असे मंत्र जप जे आहेत तर ते करायचे असतात। तर 21 वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्षम पठण करू शकता, किंवा मग 1 वेळा पठण करू शकता, किंवा मग ओम गणपतये नमः हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हटला तरी देखील चालणार आहे। यामुळे काय होतं तर गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहते। त्यानंतर गणपती बाप्पांना फूल दुर्वा अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। नैवेद्य अर्पण करून भगवान श्री गणेशांचं नामस्मरण करावं। प्रसाद ग्रहण करून त्याचंही घरामध्ये इतरांना वाटावा प्रसाद। यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा। चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावं। गणपती बाप्पांची आरती करून जास्वंदीचं फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा। अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्षम म्हणावं किंवा फक्त श्रवण करावं। आता आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी गुरुवार आणि सुकर्म योग सुद्धा जुळून येत आहे, त्यामुळे आपण या दिवशी धनप्राप्तीसाठी उपाय करू शकता। तो म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करावा। या ओम श्री गण सौख्यप्रदाय गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा। मंत्र परत एकदा सांगते बघा। ओम गण सौख्यप्रदाय गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा। यामुळे आर्थिक स्थिती सुधारते असं म्हणतात। एवढंच नाही तर आपण गणपती बाप्पांना बेसनाचे लाडू, गुळाचे लाडू अर्पण करावे आणि पूजा झाल्यावरती ते गोरगरिबांना प्रसाद म्हणून वाटावे। यामुळे धनसंपत्तीमध्ये वाढ होते, आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारते, अचानक धनलाभ किंवा धनवर्षाव होण्याची शक्यता निर्माण होते असं देखील सांगितलं जातं। मग हा उपाय करून तुम्हीही हा अनुभव नक्कीच घेऊ शकता बघा। त्याचप्रमाणे आपण एक कर्जमुक्तीसाठी सुद्धा उपाय करू शकता। म्हणजे या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांच्या मूळ मंत्राचा 108 वेळा जप करावा। गाईला मोदक खाऊ घालावे, यामुळे कर्जांच्या समस्या दूर होतात। एवढंच नाही तर बघा, चंदनाने सुपारीवरती ओम लिहून ती गणपती बाप्पांसमोर ठेवावी आणि ओम श्रीम गण सौख्यप्रदाय गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायाने कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं देखील सांगितलं जातंय। मागे संकष्टी चतुर्थीचा उपवास हे चंद्राचं दर्शन घेऊन सोडला जातो, त्यामुळे या व्रतात चंद्रोदयाची वेळ ही महत्त्वाची असते। संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे। यावेळी आपण चंद्राला अर्घ्य आणि नैवेद्य अर्पण करू शकता। शिवाय या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान श्री गणेश यांची पूजा केल्याने जीवनामध्ये आनंद, सुख, शांती, समृद्धी येते अशी देखील मान्यता आहे। भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि ज्ञान, बुद्धी प्राप्त होते असं देखील
देखील मानलं जातं। अनेक जण या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा करतात आणि दुःखांपासून मुक्तता मिळावी अशी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करत असतात। तुम्ही सुद्धा 5 फेब्रुवारी रोजी श्री माघी गणेश चतुर्थी साजरी करून सुकर्म योगाचा लाभ घेऊ शकता। या दिवशी केलेले हे छोटे मोठे उपाय तुम्हालाही नक्कीच लाभ मिळवून देऊ शकतात। जर तुम्ही कधी संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये असे साधे सोपे उपाय करून पाहिलेत का आणि त्याचे तुम्हाला काही अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी छोट्या कमी याच्यामध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेले आहे 2-3 उपाय, तर नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। व्हिडिओमध्ये थोडं समजून घ्यावा आवाजाला। सर्वांना श्री स्वामी समर्थ।